नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओ बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.4. प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये जे इक्वेशन्स आहेत ना, त्या इक्वेशन्स मध्ये पहा, व्हेरिएबल्स जे आहेत एक्स वाय, समजा हे मी जे एक सम घेतलंय फर्स्ट, त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय. हे व्हेरिएबल्स डिनॉमिनेटर मध्ये आहेत. डिनॉमिनेटर मध्ये आहेत म्हणजे इथे त्यांचा इंडेक्स 1 आहे. ज्या वेळेला हे व्हेरिएबल न्यूमरेटर मध्ये जातील तेव्हा त्यांचा इंडेक्स होईल -1. मग इंडेक्स -1 होईल म्हणजे ते लिनियर इक्वेशनच्या फॉर्म मध्ये नाहीये. मग या इक्वेशन्सना आपल्याला लिनियर इक्वेशनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घ्यायला लागेल आणि मग त्यांना सॉल्व करावं लागेल. मग पाहूया आपण कशा पद्धतीने सॉल्व करायचं ते. फर्स्ट इक्वेशन आहे 2/x - 3/y = 15 आणि 8/x + 5/y = 77. हे आहे सेकंड इक्वेशन. आता इथे 2/x आहेत ना, ते 2 * 1/x या फॉर्म मध्ये मी लिहिते. -3 जे आहेत ते 3 * 1/y या फॉर्म मध्ये मी लिहिते = 15. अँड सेकंड इक्वेशनला पण आपण त्याच फॉर्म मध्ये लिहूया. 8 * 1/x प्लस 5 * डिनॉमिनेटर मध्ये y आहेत ना, म्हणजे हे 5 किंवा हे 2 3 या सगळ्यांना *1 आहे असं सपोज करायचंय. आणि मग डिनॉमिनेटर मधले आपल्याला व्हेरिएबल्स लिहायचे आहेत म्हणून त्यांना 1/y या फॉर्म मध्ये लिहायचे. आता या इक्वेशन्स मध्ये बघा, आपल्याला 1/x आणि 1/y मिळत आहेत. या 1/x आणि 1/y साठी आपण वेगळे व्हेरिएबल्स सपोज करायचे. म्हणून आपण इथे लिहूया लेट 1/x = a and 1/y = b. तुम्ही x आणि y हे व्हेरिएबल सोडून a to z मधले कोणतेही व्हेरिएबल्स तिथे वापरले तरीही चालतात. म्हणजे आता आपल्याला 1/x च्या जागेवरती a लिहायचे आणि 1/y च्या जागेवरती b लिहायचे. म्हणजे आपल्याला आपले नवीन इक्वेशन्स मिळतील. कसे मिळतील इक्वेशन्स पहा. 2a - 3 लिहिले, 1/y च्या जागेवरती आले b = 15. हे आलं थर्ड इक्वेशन. तसंच इथे येणार 8a + 5b = 77. हे आहे फोर्थ इक्वेशन.
77 आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे 8a मायनस 12b इज इक्वल टू 60 या इक्वेशनला. सबट्रॅक्शन करताना जे खालचं इक्वेशन आहे त्या प्रत्येक टर्मचे साइन चेंज होतात. 8a कॅन्सल झाले, 5b प्लस 12b 17b 77 मायनस 60 येणार 17. 17 या साइडला मल्टिप्लाय आहे, इक्वल टूच्या तिकडे त्या साइडला गेल्यानंतर ते डिवाइड होतील. 17 म्हणजे 17 कॅन्सल होतील, आपल्याला मिळतील b इज इक्वल टू 1. म्हणजे b ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळाली. ही b ची व्हॅल्यू आपण कोणत्याही एका सिंपल इक्वेशन मध्ये घेतली की आपल्याला a ची व्हॅल्यू मिळेल. मग आपण इथे लिहूया पुटिंग आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे b इज इक्वल टू 1 इन इक्वेशन थर्ड. मग थर्ड इक्वेशन मध्ये मी व्हॅल्यू घेते. आधी थर्ड इक्वेशन लिहून घेऊ. 2a minus 3b is equal to 15. Therefore 2a minus 3 b ची व्हॅल्यू आहे 1 is equal to 15. Therefore 2a 3 म्हणजे 3 is equal to 15. 2a minus 3 त्या साइडला गेल्यानंतर होतील प्लस 3. Therefore 2a is equal to 13 plus 3 16. 2 मल्टिप्लाय आहे, या साइडला आल्यानंतर होतील डिवाइड 16 अपॉन 2. बरोबर आहे. सॉरी इथे 15 आहे आणि मायनस 3 तिकडे गेल्यानंतर प्लस 3 होतील. 15 प्लस 3 18 म्हणजे 18 अपॉन 2 येईल. Therefore a is equal to 2 9 जा 18 म्हणजे a ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली 18. आता या a आणि b च्या व्हॅल्यूज आहेत त्या पुन्हा आपण 1/x आणि 1/y च्या इथे घेऊ म्हणजे आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज मिळतील. मग इथे मी लिहिते रिपुटिंग a is equal to 1/x and b is equal to 1/y. Therefore a is equal to 1/x. a ची व्हॅल्यू आहे 9 is equal to 1/x. Therefore हे बघा इकडे हे x जे आहे ते डिनॉमिनेटर मध्ये आहे, ते इक्वल टू च्या इकडे आल्यानंतर न्यूमरेटर मध्ये येतील आणि हे 9 जे न्यूमरेटर मध्ये आहे ते इक्वल टू च्या इकडे आल्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये जातील. म्हणजे x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1/9. आता b ची व्हॅल्यू अशीच घेऊया आपण. b is equal to 1/y. Therefore b ची व्हॅल्यू आहे 1 is equal to 1/y. y मी 1 ला मल्टिप्लाय केल्यानंतर y येईल म्हणजे या साइडला येणार 1 म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1. फायनल आन्सर लिहूया आपण. x is equal to 1/9, y is equal to 1 is the solution. हे झालं फायनल आन्सर. लक्षात आलंय सगळ्यांना? चला आता आपण पाहूया सेकंड सम. 10/x plus y plus 2/x minus y is equal to 4. हे आहे फर्स्ट इक्वेशन. आणि 15/x plus y minus 5/x minus y is equal to -2 हे आहे सेकंड इक्वेशन. आता इथे आपल्याला 1/x plus y आणि 1/x minus y हे दोन्ही वेगळे काढून घ्यावे लागतील आणि त्याच्यासाठी व्हेरिएबल कन्सिडर करावं लागेल. मग इथे आपण लिहूया 10 into bracket 1/x plus y plus 2 into bracket हे न्यूमरेटर मधले नंबर आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेतोय 1/x minus y is equal to 4 and सेकंड इक्वेशन ला येईल 15 into bracket 1/x plus y minus 5 into bracket 1/x minus y is equal to -2. आता इथे आपण 1/x plus y आणि 1/x minus y यांच्यासाठी दुसरा व्हेरिएबल घेऊया.
मी इथे लिहिते लेट 1 अपॉन x प्लस वाय इज इक्वल टू a अँड 1 अपॉन x मायनस वाय इज इक्वल टू b. म्हणजे तुमचं इक्वेशन कसं होईल 10a प्लस 2 1 अपॉन x मायनस वाय च्या जागेवर येणार आहे b इज इक्वल टू 4. हे येईल थर्ड इक्वेशन. आणि तसंच इथे येईल 15a मायनस 5b इज इक्वल टू मायनस 2. हे आहे फोर्थ इक्वेशन. आता बघा दोन्ही a चे कोइफिशियंट पण इथे सेम नाहीये आणि दोन्ही b चे कोइफिशियंट पण सेम नाहीये. म्हणजे आपल्याला आधी ते सेम करून घ्यावे लागतील. मग काय करूया आपण सेकंड इक्वेशन मधले जे b बरोबरचे कोइफिशियंट आहे 5 त्याने थर्ड इक्वेशनला मल्टिप्लाय करूया आणि इकडचे जे 2 आहेत या 2 नी या फोर्थ इक्वेशनला मल्टिप्लाय करूया. मग मी इथे लिहिते मल्टिप्लाइंग इक्वेशन थर्ड बाय 5. मग 5 नी मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला इथे काय मिळेल प्रत्येक टर्मला 5 नी मल्टिप्लाय करायचे विसरायचं नाही. 10 5 जा 50a प्लस 2 5 जा 10b आणि 4 5 जा 20. हे मिळालं फिफ्थ इक्वेशन. मल्टिप्लाइंग इक्वेशन फोर्थ इक्वेशन जे आहे या फोर्थ इक्वेशनला इकडचे 2 नी मल्टिप्लाय करायचं. प्रत्येक टर्मला आपण मल्टिप्लाय करूया. 15 2 जा 30a 5 2 जा 10b आणि 2 2 जा 4. हे मिळालं आपल्याला सिक्स्थ इक्वेशन. आता दोन्हीकडे 10b आणि 10b आले म्हणजे 10b कॅन्सल होऊ शकतील. आपण लिहूया ॲडिंग इक्वेशन फिफ्थ अँड इक्वेशन 6. दोघांचे साइन वेगवेगळे आहेत म्हणून ॲडिशन केले. ज्या वेळेला साइन चेंज करायची गरज असते तेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो. हे लक्षात ठेवायचं. 50a प्लस 10b इज इक्वल टू 20 प्लस 30a मायनस 10b इज इक्वल टू मायनस 4. प्लस 10b मायनस 10b कॅन्सल झाले. 50 प्लस 30 80a इज इक्वल टू 20 मायनस 4 16. 80 इथे मल्टिप्लाय आहे या साईडला आल्यानंतर डिवाइड होतील. 16 5 जा 80 म्हणजे आपल्याला मिळणार a इज इक्वल टू 16 1 जा 16 16 5 जा 80 a इज इक्वल टू 1 अपॉन 5. ही आपल्याला a ची व्हॅल्यू मिळाली. आता ही व्हॅल्यू घेऊन आपण दुसऱ्या इक्वेशन मध्ये एखाद्या पुट केली की आपल्याला b ची व्हॅल्यू मिळेल. सिंपल इक्वेशन मध्ये घेऊ आपण पुटिंग a इज इक्वल टू 1 upon 5 in इक्वेशन थर्ड इक्वेशन मध्ये घेऊ आपण. मग थर्ड इक्वेशन आधी लिहून घेऊया. 10a प्लस 2b इज इक्वल टू 4. therefore 10 into a ची व्हॅल्यू आहे 1 upon 5 प्लस 2b इज इक्वल टू 4. 5 1 जा 5 5 2 जा 10 2 1 जा 2 प्लस 2b इज इक्वल टू 4 प्लस 2 त्या साईडला गेल्यानंतर होतील मायनस 2 4 मायनस 2. therefore 2b इज इक्वल टू 2. आता 2 या साईडला मल्टिप्लाय आहे त्या साईडला गेल्यानंतर डिवाइड होतील. therefore b इज इक्वल टू 2 upon 2 2 1 जा 2 2 1 जा 2 b ची व्हॅल्यू आली 1. आपल्याला आता a आणि b च्या व्हॅल्यूज मिळाल्या आहेत. पुन्हा त्या व्हॅल्यू आपण आता याच्यामध्ये घेऊया. मग इथे मी लिहिते रिपुटिंग a is equal to 1 upon x plus y and b is equal to 1 upon x minus y. इथे मी लिहिते a is equal to 1 upon x plus y
देअरफॉर a च्या जागेवरती आपल्याला a ची व्हॅल्यू घ्यावी लागेल 1/5 इज इक्वल टू 1/x प्लस y. हे x प्लस y इकडे डिनॉमिनेटर मध्ये आहे, ते डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर न्यूमरेटर मध्ये 1 ला मल्टिप्लाय होतील, म्हणजे तिथे येतील ते x प्लस y. आणि हे 5 डिनॉमिनेटर मध्ये ते इक्वल टू च्या त्या साइडला गेल्यानंतर न्यूमरेटर मध्ये जातील, म्हणजे हे आपल्याला नेक्स्ट इक्वेशन मिळालं x प्लस y इज इक्वल टू 5. सेवन्थ इक्वेशन. आता b साठी आपण घेऊया b इज इक्वल टू 1/x मायनस y. देअरफॉर b ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 1, म्हणजे इथे आपण लिहिणार 1 इज इक्वल टू 1/x मायनस y. x मायनस y इकडे डिनॉमिनेटर मध्ये इथे 1 ला मल्टिप्लाय केलं की होतील x मायनस y इज इक्वल टू 1. हे आपल्याला मिळालं 8th इक्वेशन. आता ही दोन इक्वेशन्स पुन्हा आपल्याला सॉल्व्ह करावी लागतील, तेव्हा आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज मिळतील. मग इथे आपण लिहूया ॲडिंग इक्वेशन 7 and इक्वेशन 8. सेवन्थ इक्वेशन x plus y is equal to 5. 8th इक्वेशन आहे x minus y is equal to 1. ॲडिशन करतोय आपण x plus x 2x plus y minus y कॅन्सल, 5 plus 1 6. 2 मल्टिप्लाय आहे, त्या साइडला गेल्यानंतर होतील डिवाइड, 2 1 जा 2 2 3 जा 6, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली 3. x ची व्हॅल्यू मिळाली 3. आता ही x ची 3 व्हॅल्यू घेऊन आपण सॉल्व्ह करू, म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. मग मी इथे पुटिंग x इज इक्वल टू 3 in equation 7. सेवन्थ इक्वेशन लिहून घेऊ x plus y is equal to 5. x ची व्हॅल्यू आहे 3, म्हणून x च्या जागेवरती लिहिले 3 प्लस y is equal to 5 प्लस 3 त्या साइडला गेल्यानंतर होतील -3. 5 minus 3 2, म्हणजे y ची व्हॅल्यू मिळाली 2. दोन्ही x आणि y दोन्ही व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज मिळाल्या. आता फायनल आन्सर लिहूया x is equal to 3, y is equal to 2 is the solution. हे आहे फायनल आन्सर. लक्षात आले सगळ्यांना गणित? आता आपण बघूया थर्ड सम प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये. 27/x minus 2 plus 31/y plus 3 is equal to 85. हे आहे फर्स्ट इक्वेशन. आणि 31/x minus 2 plus 27/y plus 3 is equal to 89. म्हणजे आता इथे आपल्याला कोणाला सपोज करायला लागेल, तर 1/x minus 2 आणि 1/y plus 3 यांच्यासाठी दुसरं व्हेरिएबल घ्यावं लागेल. मग इथे आधी आपण लिहूया 27 इंटू ब्रॅकेट लिहिलं तरी चालेल 1/x minus 2 प्लस 31 इंटू ब्रॅकेट 1/y plus 3 is equal to 85 and 31 into bracket 1/x minus 2 plus 27 into bracket 1/y plus 3 is equal to 89. बघा दोन्ही इक्वेशन्स मध्ये 1/x minus 2 आणि 1/y plus 3 आहे, त्यांना आपण सपोज करूया. मग मी इथे लिहिते लेट 1/x minus 2 is equal to a and 1/y plus 3 is equal to b. मग आता आपले इक्वेशन्स इथे होतील 27a plus 31b is equal to 85. हे होईल आपलं थर्ड इक्वेशन. आणि 31a plus 27b is equal to 89. हे होईल फोर्थ सम. बघा दोन्ही इक्वेशन्स मध्ये a आणि b चे जे कोएफिशिएंट आहेत ते एक्सचेंज झालेले आहेत. इकडचे 27a आहेत ते या इक्वेशन मध्ये b चं कोएफिशिएंट 27 आहे आणि तसेच 31 पण एक्सचेंज झालेले आहेत. असे ज्या वेळेला एक्सचेंज होतात त्यावेळेला आपल्याला काय करावं लागतं, एकदा प्लस एकदा
मायनस. मग आधी आपण ऍडिशन करूया. ऍडिंग इक्वेशन थर्ड and इक्वेशन फोर्थ, दोन्ही इक्वेशनची ऍडिशन करूया आपण. पुन्हा इक्वेशन्स लिहूया. 27a प्लस 31b इज इक्वल टू 85. ऍडिशन 31a प्लस 27b इज इक्वल टू 89. ऍडिशन 7 प्लस 1 आहे, 3 प्लस 2 5, 58a. इथे पण सेम नंबर आहेत म्हणजे इथे येणार 58b. 9 प्लस 5 14 कॅरी 1, 8 प्लस 8 16 प्लस 1 17. पण इथे दोन्हीकडे 58 आहेत म्हणजे याला पण 58 ने डिवाइड होऊ शकतो. कसं चेक करायचं? इथे युनिट प्लेसला 8 आहेत ना, मग समजा 8 चं टेबल म्हटलं तर 8 च्या टेबलमध्ये युनिट प्लेसला 4 कधी येतात? 8 3 जा 24. त्यामुळे 58 3 जा 174 येत आहे. एकदा कन्फर्म करून बघायचं. 58 3 जा 3 8 जा 24 कॅरी 2, 3 5 जा 15 प्लस 2 17, 174. बरोबर. म्हणजे इथे आपल्याला लिहावं लागेल डिवाइडिंग द इक्वेशन बाय 58. डिवाइडिंग द इक्वेशन बाय 58. मग आता 58 ने डिवाइड केल्यानंतर इथे येणार a प्लस b आणि 58 3 जा 174 म्हणजे इथे येतील 3. हे झालं आपलं फिफ्थ इक्वेशन. आता दोन्ही इक्वेशनचं सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन थर्ड from इक्वेशन फोर्थ. मग मी फोर्थ इक्वेशन आधी लिहिते. 31a प्लस 27b प्लस 27b इज इक्वल टू 89. सबट्रॅक्शन 27a प्लस 31b इज इक्वल टू 85. सबट्रॅक्शन करताना सेकंड इक्वेशन जे आहे त्याच्या सगळ्या टर्म्सचं साइन चेंज करायला विसरायचं नाही. प्लसचं मायनस, मायनस असेल तर प्लस. आता 31 मायनस 27 4a. इथे पण सेम नंबर्स आहेत, फक्त ग्रेटर नंबरचं साइन येईल म्हणजे मायनस 4b. 89 मायनस 85 4. कंप्लीट इक्वेशनला 4 ने डिवाइड होईल. डिवाइडिंग द इक्वेशन बाय 4. Dividing the equation by 4. मग आता 4 ने डिवाइड केल्यानंतर इथे आपल्याला इक्वेशन मिळेल a मायनस b इज इक्वल टू 1. मग अशी आपल्याला फिफ्थ इक्वेशन मिळालं. हे झालं आपलं सिक्स्थ इक्वेशन. आता ऍडिशन केली की प्लस b मायनस b कॅन्सल होतील. मग इथे आपण लिहूया ऍडिंग इक्वेशन फिफ्थ and equation 6. मग फिफ्थ इक्वेशन आहे a plus b is equal to 3. a plus b is equal to 3. सिक्स्थ इक्वेशन आहे a minus b is equal to 1. ऍडिशन करायची दोन्ही इक्वेशन्सची. प्लस b मायनस b कॅन्सल. a plus a 2a 3 plus 1 4. 2 इथे मल्टिप्लाय आहे, त्या साइडला गेल्यानंतर डिवाइड होतील. 2 2 जा 4 म्हणजे a ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2. ही a ची व्हॅल्यू फिफ्थ इक्वेशन मध्ये घेऊ. आपल्याला b ची व्हॅल्यू मिळेल. पुटिंग a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन फिफ्थ. जे एकदम सिंपल इक्वेशन असेल त्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू घ्यायची. इक्वेशन लिहून घ्यायचं आधी. a plus b इज इक्वल टू 3. a ची व्हॅल्यू आहे 2. therefore 2 plus b is equal to 3 plus 2 त्या साइडला गेल्यानंतर होतील -2. therefore b is equal to 3 minus 2 1. आता a आणि b च्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. आता आपल्याला x आणि y या दोघांच्या व्हॅल्यूज घ्यायच्या. मग इथे आपण लिहूया रिपुटिंग
is equal to 1 upon x minus 2 and b is equal to 1 upon y plus 3. मग मी इथे लिहिते a is equal to 1 upon x minus 2. Therefore a ची व्हॅल्यू आहे 2. 2 is equal to 1 upon x minus 2. Therefore आता हे x minus 2 इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर ह्या 2 ला मल्टिप्लाय होतील म्हणजे 2 ब्रॅकेटच्या बाहेर लिहून ब्रॅकेट मध्ये लिहायचं x minus 2 ब्रॅकेट क्लोज is equal to 1. Therefore 2 into x 2x 2 2 जा 4 is equal to 1. minus 4 त्या साइडला गेल्यानंतर होतील plus 4 1 plus 4 5. 2 इथे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यानंतर होतील डिवाइड इज इक्वल टू 5 अपॉन 2 म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली 5 अपॉन 2. अशीच आपण y ची व्हॅल्यू पण काढूया. b इज इक्वल टू 1 अपॉन y प्लस 3. therefore b ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 1 म्हणजे 1 इज इक्वल टू 1 अपॉन y प्लस 3. y प्लस 3 डिवाइडेड इथे 1 ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला नेहमी सेम आन्सर मिळतं. त्यामुळे तिथे यासारखं इथे ब्रॅकेट करायची गरज नाहीये, डायरेक्ट तुम्ही लिहू शकता y प्लस 3 इज इक्वल टू 1. प्लस 3 त्या साइडला गेल्यानंतर होतील मायनस 3. डिफरंट साइन सबट्रॅक्शन ग्रेटर नंबरचं साइन म्हणजे y इज इक्वल टू मायनस 2 म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली मायनस 2. x आणि y दोघांच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. फायनल आन्सर लिहायचं. x is equal to 5/2, y is equal to minus 2 is the solution. हे झालं फायनल आन्सर. लक्षात आलंय सगळ्यांना? आता या प्रॅक्टिस सेट मधला लास्ट सम 1 upon 3x plus y plus 1 upon 3x minus y is equal to 3 upon 4 आणि 1 upon 2 into bracket 3x plus y minus 1 upon 2 into bracket 3x minus y is equal to minus 1 upon 8. हे आहे सेकंड इक्वेशन. आता बघा इथे याच्या आधीच्या सम्स मध्ये आपल्याला न्यूमरेटर मध्ये जे होते ते नंबर्स आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेत होतो, पण आता इथे या सेकंड इक्वेशन मध्ये डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे म्हणजे तुम्हाला आता इथून 1 upon 2 ला बाहेर काढावं लागेल आणि लेटर घ्यावं लागेल. इथे काही प्रश्न नाहीये. इथे 1 upon 3x plus y आणि 1 upon 3x minus y यांनाच आपण लेटर घ्यायचे. मग आता इथे आपण लिहूया सेकंड इक्वेशन. इन इक्वेशन सेकंड इक्वेशन मध्ये आपण घेऊया इथे 1 upon 2 into bracket 1 upon 3x plus y minus 1 upon 2 into bracket 1 upon 3x minus y is equal to minus 1 upon 8. आणि आता आपण 1 upon 3x plus y 1 upon 3x minus y यांच्यासाठी लेटर घेऊया. लेट 1 upon 3x plus y is equal to 8 and 1 upon 3x minus y is equal to b. रिप्लेस करूया आपण आणि आता इथे आपल्याला इक्वेशन मिळेल a plus b is equal to 3/4. फर्स्ट इक्वेशन वरून हे तुम्हाला मिळालं थर्ड इक्वेशन आणि इथे येईल 1 upon 2 आणि 1 upon 3x plus y याच्या जागेवरती तुम्ही घेणार a प्लस मायनस 1 upon 2 1 upon 3x minus y च्या इथे येणार b is equal to minus 1 upon 8. याला नंबर देत नाहीये कारण इथे आपण घेऊया a नी 1 ला मल्टिप्लाय केलं की येणार a upon 2 minus b upon 2 is equal to minus 1 upon 8. हे आपल्याला मिळालं फोर्थ इक्वेशन. आता आपण काय करूया हे जे डिनॉमिनेटर आहेत ना या इक्वेशन मधला 4 आणि या इक्वेशन मधले हे सगळे डिनॉमिनेटर कसे घालवता येतील ते बघूया. म्हणजे
म्हणजे तुम्हाला तुमचं इक्वेशन अजून सिंपल फॉर्म मध्ये मिळेल. मग मी इथे लिहिते मल्टिप्लाइंग इक्वेशन थर्ड बाय 4. सिंपल एक लक्षात ठेवायचं की जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर जर आपल्याला घालवायचा असेल तर त्याच डिनॉमिनेटरनी कंप्लीट इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. म्हणून मी या 4 नी कंप्लीट इक्वेशनला मल्टिप्लाय केले. मग 4 नी a ला मल्टिप्लाय केल्यावरती येणार 4a प्लस 4 ने b ला मल्टिप्लाय केल्यानंतर येणार 4b आणि 4 ने 3/4 ला तुम्ही मल्टिप्लाय केलं की 4 4 कॅन्सल होतील आणि तुम्हाला मिळेल 3. हे आपल्याला मिळालं फिफ्थ इक्वेशन. आता इथे 2 आणि 8 हे दोन्ही डिनॉमिनेटर आहेत. पण 2 आणि 8 या दोघांचा एलसीएम येतो 8 आणि म्हणून 8 ने कंप्लीट इक्वेशनला आपण मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाइंग इक्वेशन 4 बाय 8. मग 8 नी तुम्ही इथे मल्टिप्लाय केलं की 2 1 जा 2 2 4 जा 8 म्हणजे इथे तुम्हाला मिळतील 4 म्हणजे तुम्हाला इथे मिळणार 4a 4a मायनस इथे पण 8 नी मल्टिप्लाय केलं तुम्ही की 2 4 जा 8 म्हणजे इथे मिळतील 4b आणि इथे पण 8 नी मल्टिप्लाय केलं की 8 8 कॅन्सल होतील आणि इथे मिळणार -1. हे आपल्याला मिळालं सिक्स्थ इक्वेशन. आता 2 आणि 8 यांचा एलसीएम मी 8 म्हणून 8 नी मल्टिप्लाय घेतलं. एलसीएम मी कसा ठरवला तर लक्षात घ्या 2 च्या टेबल मध्ये 8 येतो. 2 आणि 8 या दोघांचा आपल्याला एलसीएम काढायचा आहे. 2 च्या टेबल मध्ये 8 येतो म्हणून 8 हा एलसीएम असं लक्षात ठेवायचं. मग 4a - 4b = -1. आता हे दोन इक्वेशन्स आपण सॉल्व्ह करूया. इकडे +4b - 4b आहे. दोन्ही इक्वेशनचे ॲडिशन केलं की 4b कॅन्सल होतील म्हणून आपण इथे लिहूया ॲडिंग इक्वेशन 5th and इक्वेशन 6. 4a plus 4b is equal to 3. 4a minus 4b is equal to -1. Addition plus 4b minus 4b cancel. 4a 8a is equal to 3 minus 1 2. 8 इकडे मल्टिप्लाय तिकडे गेल्यानंतर होतील डिवाइड. Therefore 8 is equal to 2 upon 8. Therefore 8 is equal to 2 1 जा 2 2 4 जा 8 म्हणजे a ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1/4. आता ही 1/4 व्हॅल्यू आपण फिफ्थ इक्वेशन मध्ये घेऊया म्हणजे आपल्याला b ची व्हॅल्यू पण मिळेल. पुटिंग a is equal to 1/4 in इक्वेशन 5th. फिफ्थ इक्वेशन लिहून घेते मी. 4a plus 4b is equal to 3. Therefore 4 into a ची व्हॅल्यू आहे 1/4 plus 4b is equal to 3. 4 4 कॅन्सल झाले म्हणजे इथे आलं 1 plus 4b is equal to 3. 1 आणि 4b यांची ॲडिशन होत नाही कारण हे लाईक टर्म्स नाही आहेत. +1 तिकडे गेल्यानंतर होणार -1. 4b is equal to 3 -1. Therefore 4b is equal to 2. 4 मल्टिप्लाय तिकडे गेल्यानंतर डिवाइड होतील. b is equal to 2/4. b is equal to 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे b ची व्हॅल्यू मिळाली 1/2. आता a आणि b च्या व्हॅल्यूज मिळाल्या मग पुन्हा आता आपण यांना रिप्लेस करूया. मग मी इथे लिहिते रिपुटिंग a is equal to 1/3x plus y and b is equal to 1/3x minus y.
पहिलं लिहिते मी a इज इक्वल टू 1/3x प्लस y. a ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 1/4. Therefore 1/4 इज इक्वल टू 1/3x प्लस y. हे इकडे डिनॉमिनेटर मध्ये इक्वल टू च्या इकडे न्यूमरेटर मध्ये येतील. 1 नी मल्टिप्लाय केल्यानंतर येणार 3x प्लस y. 4 नी इकडे 1 ला मल्टिप्लाय केल्यावरती मिळणार 4. हे आपल्याला मिळालं 7th इक्वेशन. b साठी असंच घेऊया. b इज इक्वल टू 1/3x मायनस y. Therefore b ची व्हॅल्यू आहे 1/2 इज इक्वल टू 1/3x मायनस y. Therefore 3x minus y इकडे डिनॉमिनेटर मध्ये इकडे न्यूमरेटर मध्ये येतील 3x minus y इज इक्वल टू 2 इकडे डिनॉमिनेटर मध्ये इकडे 1 ला मल्टिप्लाय होतील 2 1 जा 2. हे आपल्याला मिळालं 8th इक्वेशन. आता ही दोन्ही इक्वेशन सॉल्व करूया. इथे प्लस y आहे तिकडे मायनस y आहे. ऍडिशन करावी लागेल दोन्ही इक्वेशनची. Adding equation 7 and equation 8. 7th इक्वेशन मी लिहिते 3x plus y is equal to 4. 8th इक्वेशन आहे 3x minus y is equal to 2. Addition plus y minus y cancel 3x plus 3x 6x. 4 plus 2 6. 6 इथे मल्टिप्लाय तिकडे आल्यानंतर डिवाइड होतील 6/6. 6 1 जा 6 6 1 जा 6. Therefore x is equal to 1. x ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळाली. कोणत्याही एका इक्वेशन मध्ये आपण 7th इक्वेशन मध्ये घेऊया ती व्हॅल्यू. पुटिंग x is equal to 1 in equation 7. 7th इक्वेशन घेतलं मी 3x plus y is equal to 4. x च्या जागेवरती x ची व्हॅल्यू घ्यायची 1 plus y is equal to 4. रिमेनिंग इक्वेशन आहे तसंच लिहायचं, त्यात काही चेंजेस करायचे नाही. 3 1 जा 3 plus y is equal to 4. 3 आणि y चे ऍडिशन होत नाही, मग ज्याची व्हॅल्यू काढायची आहे त्याला एकट्याला ठेवायचं. इकडचे +3 इकडे गेल्यानंतर होतील -3. 4 - 3 इज इक्वल टू 1. x आणि y दोघांच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. फायनल आन्सर आपण लिहूया. x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 1 इज द सोल्युशन. कंप्लीट एक्सरसाइज तुम्हाला लक्षात आलेला आहे. पुन्हा एकदा रिवाइज करा.